बाळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा उपोषणाला पाठिंबा. पेन तालुक्यातील बाळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. कोरा झालेला सातबारा मूर मालकांच्या नावे परत मिळावा ही या आंदोलनाची प्रमुख मागणी असून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता उपविभागीय प्रांत कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येनं एकत्र जमले. घोषणाबाजी करत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. यापूर्वीही प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते, मात्र मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत अखेर बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य वासुदेव पाटील, माजी सरपंच मधुकर हादगे, माजी उपसरपंच भरत कदम, माजी सदस्य शरद जाधव उपोषणास बसले आहे. या उपोषणाला महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट देत पाठिंबा दर्शवला. शासनाच्या भूमिकेवर त्यांनी आक्षेप घेत शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे नमूद केले. कोर्टाचा आदेश आहे, स्वयंस्पष्ट स्वरूपाचे आदेश आहे. आधी पुनर्वसन मग धरण ही असणारी एक भूमिका आहे. मात्र भांडवलदारांच्या आणि जमीन भूमाफियांच्या दबावामध्ये या ठिकाणी संविधानाची पायमल्ली सुरू आहे आणि जे पुनर्वसनाचे जे नियम आहे ते सर्व डावलून या ठिकाणी जे होत आहे हे बघत असताना आपण भारतात राहतो का तालिबानमध्ये राहतो अशा प्रकारचा एक प्रश्न स्वाभाविक स्वरूपामध्ये इथे आल्यानंतर हा उपस्थित होणं स्वाभाविक आहे. या संदर्भामध्ये प्रचंड विलंब झालेला आहे आणि या विलंबाच्या नंतरही आता प्रशासनाने ला वटणीवर आणण्याकरता थेट स्वरूपामध्ये बाळगंगा प्रकल्पातील सर्व भूमिपुत्रांनी जे दंड ठोपटले आहेत ते अत्यंत रास्त आहे. त्यांचा संघर्ष हा सत्यावर आधारित आहे, नियमावर आधारित आहे आणि प्रशासनाने तातडीने यांच्या सर्व ज्या मागण्या आहेत नव्हे तर सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचे जे आदेश आहेत त्याची तातडीने अंमलबजावणी करावी. याशिवाय शेकापचे महाराष्ट्र राज्य खजिनदार अतुल म्हात्रे, पेन तालुका अध्यक्ष अशोक मोकल, काँग्रेस महासचिव संघटक नंदा म्हात्रे, श्रुती म्हात्रे तसेच महिला जिल्हा उपाध्यक्ष राणी आग्रवाल यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन समर्थन दिले. बाळगंगा धरण प्रकल्पासाठी सन 2010 पासून जमिनी संपादित करण्यात आल्या. या प्रकल्पामुळे पेन तालुक्यातील 9 गावे आणि 13 आदिवासी वाड्यांतील सुमारे 3800हून अधिक कुटुंबे बाधित झाली आहेत. एकूण 1240 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली होती. न्याय्य नुकसान भरपाई व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 मधील कलम 101 नुसार 5 वर्षात वापरात न आणलेली संपादित जमीन मूर मालकांना परत देण्याची तरतूद आहे. मात्र या प्रकल्पाला 16 वर्ष पूर्ण होत असतानाही अनेक जमिनींचा वापर झालेला नाही आणि 7-12 उतारे कोरे झाले आहेत. त्यामुळे संबंधित जमीन पुन्हा शेतकऱ्यांच्या नावे करण्यात यावी अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिलाय. या बाळगंगा धरण हा गेल्या 16 वर्षापासून या प्रकल्पाचं काम सुरू आहे आणि जुन्या कायद्यानुसार या जमिनी संपादित केलेल्या आहेत. परंतु आता आलेला जो नवीन कायदा आहे भूमी संपादन कायदा 2013 तो कायद्याचा कलम 101 सांगतोय की ज्या उद्देशासाठी जमिनी संपादित केलेली आहे ही जमीन जर त्या प्रकल्पासाठी 5 वर्षाच्या कालावधीत जर वापरली नाही तर त्या शेतकऱ्याला मूल मालकाला किंवा त्यांच्या वारसदारांना ती परत द्यावी लागते. बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी संपादित करून 16 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि प्रकल्प अजून झालेलाच नाहीये. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की आमच्या जमिनी ही ऑटोमॅटिक आमच्याकडे परत आलेल्या आहेत. त्यामुळे आमचा कोरा झालेला जमीनचा सातबारा हा आम्हाला परत मिळाला पाहिजे. या अधिकारासाठीच हा बाळगंगा जमीन हक्क सत्याग्रह आम्ही सुरू केला. विषय यापासून सुरू झाला की 13 नोव्हेंबर 2025 रोजी आदरणीय कलेक्टर यांच्या दालनामध्ये खासदार दहीशदा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आणि त्यामध्ये आश्वासित केलं गेलं शेतकऱ्यांना
की पुनर्वसनासाठी आम्ही पहिल्यांदा 2 गावं सपाटीकरण करण्याला सुरुवात करू आणि पुनर्वसनाची सुरुवात करू, अशा पद्धतीनं त्यांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत आश्वासित केलं होतं. मग शेतकऱ्यांनी भूमिका घेतली होती. ज्येष्ठ नेते होसगे साहेब यांनी सांगितलं होतं 1 जानेवारीपर्यंत जर झालं नाही 31 डिसेंबरपर्यंत, तर 1 जानेवारीपासून पूर्ण शेतकरी 9 गावं 13 आदिवासी वाड्या या 7-12 कोरा करा या मागणीसाठी रस्त्यावरती येतील आणि त्या ठाम मागणीला घेऊन बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्त आज रस्त्यावरती आणि उपोषणासाठी बसलेले आहेत. इथं सुरुवात आहे. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.